नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गिरी कम्प्युटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी शुभम गिरी। तर आपण पाहणार आहोत 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे 11वी साठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची। तर 2026 मध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो। नोंदणी प्रक्रियेचा दिनांक आहे मित्रांनो 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत यासाठी नोंदणी चालू राहणार आहे। तर नोंदणी करताना कोणत्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। नोंदणी म्हणजे पहिलाच टप्पा आहे मित्रांनो, पण नोंदणी झाल्यानंतर काय काय प्रोसिजर करायची या संबंधित सर्व माहितीवर व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊन येणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय प्रोसिजर तुम्हाला करायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत मित्रांनो की 11वी ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। तर हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या जवळ जमा करायचे आहेत मित्रांनो, त्यानंतरच तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे। तर या डॉक्युमेंटचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। तर चला आता फॉर्म सुरू करूया। तर तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे मित्रांनो MHA ॲडमिशन, आणि ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो की तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळत असेल स्टुडंट रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो तुमचा 10th स्कूल एरिया, तुमची जी 10वी आहे ती महाराष्ट्रामध्ये झाली का आउटसाईड महाराष्ट्राच्या बाहेर झाली, हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे। त्याखाली तुम्ही पाहू शकता की ॲप्लिकंट स्टेटस सुद्धा तुम्हाला इथे विचारलेलं आहे, तुम्ही फ्रेशर आहात का रिपीटर आहात। त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुमची 10वीचं स्टँडर्ड एक्झामिनेशन बोर्ड कोणतं आहे, तुमचं स्टेट बोर्ड आहे का CBSE आहे, हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याखाली तुम्हाला तुमची आता एक्झामिनेशन डिटेल टाकायची आहे मित्रांनो। सर्वात आधी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, आणि व्हेरीफाईड नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर यस करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। इथं पाहू शकता की तुमची जी डिटेल असते ती इथं ऑटोमॅटिकली आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा एक्झाम मंथ सिलेक्ट करायचा आहे। खाली आता तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायसाठी ऑप्शन आलेला आहे मित्रांनो। ईमेल ID असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरी इथं चालते। इथं पण मोबाईल नंबर इथं कंपल्सरी आहे मित्रांनो। मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे, कारण मोबाईल नंबरचं काम आपल्याला पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत आता पडणार आहे, त्यामुळे मोबाईल नंबर व्यवस्थितपणे पाहायचा आणि टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचं, त्याचा आन्सर द्यायचं, आणि खाली पासवर्ड क्रिएट करून कॅप्चा टाकून रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो की माझा जे मोबाईल नंबर आहे ते ऑलरेडी एक्झिस्ट दाखवलेला आहे, त्यामुळे आता माझं जे रजिस्ट्रेशन आहे ते पहिलेच कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो। त्यासाठी आता माझं परत रजिस्ट्रेशन होणार नाही, तुमचं इथं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली होऊन जाणार। तर चला मित्रांनो, आता परत आपल्याला होमवर यायचं आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक युजर ID आणि पासवर्ड सेंड केला जाईल, ते युजर ID इथं तुम्हाला टाकायचा आहे, आणि पासवर्ड जो आपण क्रिएट केला होता तो पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर जसं की तुम्ही पाहू शकता आपलं डॅशबोर्ड इथं ओपन झालेलं आहे मित्रांनो। तुमचं नाव आणि फोटो इथं तुमच्या समोर येऊन जाईल, हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। तर डाव्या साईडला वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर 3 लाईन असतील, त्या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि इथं तुम्हाला ॲप्लिकंट फॉर्म पार्ट 1 या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि ही सर्व माहिती तुम्हाला एक एक करून इथं भरायची आहे। तर हे जे आहे आपली पहिली स्टेप रजिस्ट्रेशन स्टेप पूर्ण झालेली आहे। आता तुम्हाला इथं नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन मागितलेली आहे मित्रांनो, जसं की तुमचं जेंडर वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जन्मतारीख तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे, तुमची 10वी कोण्या शाळेमध्ये झाली ते नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, त्याचा UDS नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो, आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची ॲड्रेस डिटेल इथं मागितलेली आहे मित्रांनो, तुमचा जे परमनंट ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्याखाली तुम्हाला ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल, तुमची कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला इथं टाकायची आहे मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे, आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर आता इथं पाहू शकता इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी डिटेल टाकायची आहे मित्रांनो, आणि रिझर्वेशन डिटेल टाकायची आहे। तर तुमची कास्ट कॅटेगरी जी आहे ती तुम्ही इथं पहिल्या नंबरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ आहे का। तर इथं तुम्हाला मित्रांनो जर तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचा जो फॉर्म आहे ते ओपनमध्ये जाऊ शकते, त्यासाठी इथं तुम्हाला येस सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची स्टेट सिलेक्ट करायची आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर परत तुम्हाला तुमची कास्ट इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याखाली आता तुम्हाला विचारलेलं आहे रिझर्वेशन डिटेल। तर रिझर्वेशन डिटेलमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे इतर कोणतं तुम्हाला दुसरं आरक्षण आहे का, तुम्ही दिव्यांग आहात का,
तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, फ्रीडम फायटर यांचे पाल्य वगैरे आहात का, तर हे तुम्हाला तुमच्या आरक्षणानुसार सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का, तर हे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला तुमची SSCची मार्कशीट मागितलेली आहे, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मागितलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट मागितलेले आहे आणि अंडरटेकिंग फॉर्म हे तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो. तर अंडरटेकिंग फॉर्म तुम्ही यावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला तुमची डिटेल भरायची आहे, तुमची कास्ट कॅटेगरी, तुमचं नाव, तुम्हाला कोण्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे, हे सर्व माहिती त्यावर तुम्हाला फिल करायची आहे. त्यावर तुम्हाला तुमची आणि तुमच्या वडिलाची सही मारून तो फॉर्म इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर आता तर जे आहे मित्रांनो ते आपल्याला तुमची जी 10वीची मार्कशीट आहे तिथं आता तुम्हाला सध्या मिळालेली नाही. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळालेलं नाही. तर हा आपला पहिलाच टप्पा आहे मित्रांनो. तर हा नोंदणीचा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त तुमची कास्ट सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग फॉर्म डाउनलोड करून फिल करून टाकायचं आहे. हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मित्रांनो तुम्हाला आता इथं 100 रुपयाची चलान करायची आहे. तर खाली तुम्हाला प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची 100 रुपयाची पेमेंट इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्हाला इथं पेमेंट पूर्ण करायची आहे. तर इथं पाहू शकता मित्रांनो की आपली पेमेंट प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला इथं तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याची एक प्रिंट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला तुमचा फॉर्म पाहायला मिळेल. तुम्ही काय काय डिटेल भरली ही तुम्हाला इथं चेक करून घ्यायची आहे. हे सर्व फॉर्म तुम्हाला इथं चेक करायचं आहे मित्रांनो. तर जसं की तुम्ही इथं पाहू शकता की तुमची जी प्रोफाईल आहे ते सध्या लॉक होणार नाही, कारण हा पहिलाच टप्पा आहे. दुसरा टप्पा जे आहे ते सुरू व्हायचा बाकी आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे मी आता तुम्हाला सांगतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा स्ट्रीम सिलेक्ट करायचा असते. तुम्हाला म्हणजे कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन करायचं आहे, आर्टमध्ये करायचं आहे, सायन्समध्ये करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेज सिलेक्ट करायचे असतील. ही सर्व प्रोसिजर ही दुसऱ्या टप्प्यामध्ये येते मित्रांनो. तर हे कसं करायचं आहे, तर स्ट्रीम कसं सिलेक्ट करायचं, कॉलेज कसे निवडायचे, ही सर्व माहितीवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.